आपल्या समोरचे जे 3 पक्ष आहेत आता त्यांची काय अवस्था आहे मी सांगणार नाही, पण ज्या प्रकारे एकमेकाच्या सोबत राहून ते ज्या प्रकारच्या कुरघोड्या करतायत ते आपण पाहतो। अर्थात काही प्रमाणात आपल्या महायुतीत बंडखोरी झाली आहे, आपल्या नवी मुंबईत तर झाली आहे, पण काही अडचण नाही आहे। मी कोणाला कमी लेखत नाही, पण मला असं वाटतं की ठीक है, अपनी ताकत आजमाना, अपनी हैसियत क्या है ये आपको भी समझ में आ जाएगा। ये जो बंडखोर है त्यांना मी एवढंच सांगू इच्छितो, आप भी अपनी ताकत आजमा लो, आपकी हैसियत क्या है ये आपको समझ में आ जाएगा। ज्या दिवशी 23 तारखेला प्रचंड मताने आपली जागा निवडून येईल त्यावेळी निश्चितपणे बंडखोरांचं तोंड देखील छोटंसं झालेलं असेल, मात्र आपल्याला त्याकडे लक्ष द्यायचं नाही।